आईची कटकट खूप 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 तो हाय 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 आपली आहे आहे. आता एक गाडी दाखवतो मला, डिफेंडर. अगं बयो डिफेंडर. हो बघ, डिफेंडरच्या पलीकडे थार. हाय 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 0005. कोण आहे? खतरनाक रे. बेकार बेकार ट्रॅफिक आहे रे. कशामुळे ट्रॅफिक आहे हे? लाईव्ह ऍक्सिडेंट करता करता राहिला आपल्या इथं. तर कसं काय मंडळी, कसे आहात? आत्ता वाजलेत 11:30 आणि मी निघालोय घराकडे, कारण आपल्याला काहीतरी मेन काम आहेत जे की ह्या विकेंडमध्ये कंप्लीट करावीच लागणार आहेत. सो भेटू डायरेक्ट बाईकवरती. जय श्रीराम. बाहेर आल्या मोटर ब्लॉग म्हणलं, मनासारखा असा मोटर ब्लॉग स्टार्ट करावा म्हणलं, पण ट्रॅफिकने आपलं स्वागत केलेलं आहे प्रत्येक टाइम सारखंच. बघूया आता एक काम आहे आपल्याला, ते करूया आणि मग नंतर आपण डायरेक्टली आपल्या गावाकडे निघूया सोलापूरला. हा एक रँडम प्लॅन झाला माझा, काय असं नव्हतं की बाबा जायचं आहे म्हणून, बट एक काम आलेलं आहे, मग ते करायचं आहे. कारण भविष्यात गोष्टी मोठ्या करायच्यात, तर आता थोडंसं पळापळ केली तरच पुढं जाऊन थोडंसं शांततेमध्ये काही गोष्टी होतील असं मला वाटतं. बाकी ज्याचं त्याला ज्याची त्याची प्रायोरिटीज आणि समजा गोष्टी माहीत आहेत. पोलीस काका इथं एक स्पॉट आहे आणि पन्हाळ्यावरती एक स्पॉट. 2 ठिकाणी मी फॉल झालो होतो बस, बाकी काही जास्त नाही सांगणार. ही पण गोष्ट मी वेळ आल्यानंतर सांगेल. खूप दिवसातून बाईक चालव म्हणजे एक राईडला निघतो. आई शपथ, ही कुठली गाडी आहे? वेरणाचे चाकं बाहेर काढलेत बघा दाद्या. हाय 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 हाय. अगं माझी कोबे. व्हील्स पण चेंज केल्यात त्यानं बहुतेक. मला 4 व्हीलरमधलं एवढं नाही कळत, पण वेरणा खूप जणांना आवडतंय. जस्ट लाईक अ माफिया लुक गाईज. मित्रांनो, हा जो समोरचा टनल आहे ना, वाकड फाटा चौंडे पाटील जंक्शनवाला, असाच एक मोठा टनल आहे, अटल टनल म्हणून. पशु भैया कधी जायचं आपण तिकडे? खूप दिवस प्लॅन करतोय आपण लडाखला जायचा. कधी जाणार आपण? किती जण जाऊन आले, किती जण ह्या वर्षी तिथं आहेत, सध्या आहेत काय मित्र तिथं. अपना कब टाइम आएगा वहां पर जाने का? आज हेलिकॉप्टर आणि हेलिकॉप्टर दिसत आहेत रे बाबा. अच्छे से चलाना पड़ेगा नहीं बाबा. ये बाग हेलिकॉप्टर त्या सिग्नलला लागायला नको रे. टांग टिटांग डिंग 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 टांग टिटांग. ओकेच, पास केलेला हा सिग्नल. आता इथून थोडंसं ट्रॅफिक लागणार आहे असं मला वाटतंय, कारण अशा शंका दिसत आहेत मला. तर मी तुम्हाला ट्रॅफिकमधून बाहेर निघतो आणि मग बोलतो. हंटरवाला माणसा, सॉरी. अपने को कोई तो कपल राइडर मिले यहाँ पे, जिक्सर 250 और हिमालयन 411. बस दोनों के दोनों कपल है. अपने पास सिर्फ और सिर्फ लगेज रहता है पीछे में. उसने हेलमेट नहीं पहना, इस वाले कपल ने, दोनों ने हेलमेट पहना. उसके पास गोप्रो भी है साला. कहाँ का है? मुंबई का है. इसने बाइक के पीछे ना वो ग्रीन वाले टैग लगाए हैं. अच्छा यार, मैं भी लगाऊंगा. मेरे को ये समझ नहीं आ रहा मैं हिंदी में क्यों बात कर रहा हूँ. ठीक है, चलता है इतना तो सह लेंगे थोड़ा सा. सॉरी. टाइम रेव कर रहा है साला.
क्यों कर रहा है यार पब्लिक है। एमटी का हेलमेट है लेडीज़ के पास, एग्जॉर का है, उसके पास एमटी है, इसके साथ भी होगा। मुझे तो लगता है ये दोनों अभी कपल बने, क्योंकि उनके बिहेवियर से यही लग रहा है मेरे को। चलो इनसे निपटते हैं मेरे दोस्तों और फिर चलेंगे। अरे आजा जुपिटर वाले तेरे तो साला जो गाड़ी चला रहा है वो हेलमेट नहीं पहन रहा, और जो पीछे में है ना उसने हेलमेट पहन के रखा है। क्या ही ज़माना आ गया है रे बच्चों, अपने को निकलना है भाई। कंटेंट के चक्कर में ट्रैफिक में अड़क गया ना, वांदे हो जाएंगे वांदे, समझ रहे हो ना दोस्तों। हाँ लगता तो यही है। भाई शाला, भाई शाला, हेलिकॉप्टर गाडी चालवता मी लांबून जातो, सॉरी ताई, पण मला धडकायचं नाही आहे। ट्राई टू अंडरस्टँड माय फीलिंग्स। ताई बोला मैंने आपको। पर दोस्तों मजाक की बात नहीं है, अगर कहीं पर भी राइड कर रहे हो ना, सिटी में हो कहाँ पर भी हो, मैं तो सदा हेलमेट में रहता हूँ। हाँ आजा तू उधर से आजा, रॉन्ग साइड पे नल्ले बेरोजगार कहीं के। हाँ मैं बात ये कर रहा था कि कुठं पण तुम्ही राइड करताय ना, कहाँ पर भी आप राइड कर रहे हो, पर हेलमेट और गियर्स वो सब पहन कर ही करना। मैं कुछ तो बोलने वाला था, भूल गया मैं। जो बातें मैं याद रखना चाहता हूँ वही बातें मैं याद रखता हूँ। हाँ जुपिटर वाले भैया, हेलीकॉप्टर है भैया, हेलीकॉप्टर है रे बाबा। लगता है आज ये मेरे को ठोक के ही मानेंगे रे बाबा। अगर ये ना होती तो मैं वहां से रप करके सब करके जाता। दिखाओ कैसा ऐसा, क्योंकि इतना तो अब अभी देखो मैंने कितनी 4 5 6 4 गाड़ियाँ। अब यहाँ पर भी मेरे को चांस है, मैं जा सकता हूँ और मैं ये गया। क्योंकि जितना जल्दी तुम ट्रैफिक से निकलोगे उतना जल्दी तेरे को मुझे मतलब बॉडी रिलैक्स रहता है। नहीं तो आप चाहे 100 किलोमीटर जाओ चाहे 30 किलोमीटर, अगर आपको ट्रैफिक मिलेगा ना पुणे में, वाट लग जाएगी वाट। बस यही बात मैं कहने, यही बात मैं सिद्ध करना चाहता हूँ, प्रूफ करना चाहता हूँ। और यार मैंने सिग्नल तोड़ दिया क्या? नहीं बे, सिग्नल होता तो मुझे याद रहता। हाँ चीचा 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 रे चीचा, सफारी नमाजी कुबड़ू, सफारी चाहिए अपने को, सफारी चाहिए। ये ब्रेजा रेंज रोवर की कॉपी लग रही है तू। दोस्तों लाईक ठोको। आईच्या गावात लाईव्ह स्ट्रीमिंग केल्यासारखं म्हणतोय बाबा मी, पण असून द्या, लाईव्ह स्ट्रीमिंग नसू द्या, पण तुम्ही लाईक तर करू शकताय ना। काय रे काका, तुम्ही मला असं का बरं केलं? ओए इतना बड़ा खड्डा, कैसे बचाऊं मैं तेरे को? बच गया। आगे बहुत सारे पुलिस काका है रे बाबा, पुलिस काका है, रिस्क नहीं लेना चाहता मैं। अरे बाप रे किती ट्रॅफिक है रे बाबा। पुलिस काका शाईन वापरतायत, शाईन। चलो आगे चलते हैं यहाँ पे। ओके नमस्कार दोस्ता, काय बघतोयस? कॅमेराला आहे का? सुटला सिग्नल। सिर्फ अपने को जाने का है ना अभी, सीधा ह्या कातड्या पण माझ्यासारखे हेअर वाढवलेत। ही कोणती गाडी? जिक्सर। हे काय स्टंटमॅन करतोय काय? शाला ही कोणती गाडी? जिक्सर आहे सुझुकीची जिक्सर। भारी गाडी मित्रांनो जिक्सर पण खरंच। ट्रॅफिकमध्ये हाल बघितला किती होते माणसांचा। आज 26 जानेवारी बाय द वे, त्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला।
26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तरी पण एवढं ट्रॅफिक आहे. लोकांनी घरी बसावं, निवांत आपलं टी व्ही चालू करून आपलं काहीतरी नवीन नवीन गोष्टी बघाव्या. जस्ट ओके. बैंक ऑफ महाराष्ट्र टनल. ओ माय गॉड, ये तो बहुत बुरा हुआ. ब्रेकर रे, घुंगरू टूट गए. एवढं पण फास्ट नव्हतं मित्रांनो. मी स्पीडोमीटर बघितलं नाही, पण मी फास्ट नव्हतो. ह्याची मला 101% गॅरंटी आहे. कारण मी आज माइंडसेटच बनवले की बाबा नाही पळवायची गाडी. समज रे हो. आजचा हा ब्लॉग मोठा ब्लॉग हा मराठी हिंदी मिक्स असेल तर थोडंसं ॲडजस्ट करा मित्रांनो, ज्यामुळे तुम्हाला एंटरटेनमेंटची कमी पडणार नाही. हिच्या आईला ही गुगल बाय सारखी गडगड हितनं घ्या तिथनं घ्या. आता हितनं काय पुलावरून खाली उडी मारू. आता तुम्हाला दाखवतो मित्रांनो, ही काय म्हणते हितनं लेफ्ट मारा म्हणते. आता मग तुम्हाला सांगतो आता खाली काय. हिच्या आईला खाली गटर आहे पारती. ही नदी आहे का गटर आहे मला पण कळा ना. ही कुठली तर नदी पण गटरीसारखी अवस्था झाली याची. आणि हितनं लेफ्ट मार म्हणते. आईच्या गावात काय गटरीत पडू आहे मी. आयुष्याला लागलेले किड आहे ते गटरीसारखे वास मारतायत. ते करता नातीनं आलोय मी आणि अजून गटरीत जाऊ मी. छी, यायला गुगल मॅप अशीच मज्जा करतो रे सारखी. हे सेलरो ह्याच्या आईच्या गावात 2 व्हीलर आहे रे. अजून सिग्नल लागला. ह्या आईला ह्या सिग्नलला पार होत आणलं रे बाबा. आता हे रिक्षावाला आईची कटकट वर्षाईच्या. हां, हे कडून जाऊ शकतो मी असं. जर सिग्नल सुटला का सिग्नल. सोडले चला जाऊया, काय विषय नाही. मोठी गायचं असं तर मित्रांनो, फक्त ट्रॅफिकमधून बाहेर निघायचा एवढा मोठा आहे माझा. बस कुछ और नाही. गलत मत समजना. अजून एक सिग्नल. ह्या सिग्नलनं पर्वत आणलाय. जीव मेटा कुठे आला माझा सिग्नलमुळं. सिग्नल आहे तर मित्रांनो, आता खरंच तुम्हाला मी ट्रॅफिकच्या बाहेर गेल्यानंतर भेटतो. एक पचका झाला आपल्यासोबत, मोठा पचका झालाय. मला कात्रजला जायचं होतं, तिकडं काम होतं माझं एक अर्जंटमध्ये. म्हणजे एवढं पण नाही की बाबा, म्हणजे इमर्जन्सीवालं काम नव्हतं. नंतर केलं तरी चालतंय, काय विषय नाही आहे. पण असा विषय झाला की मी घराकडे जायच्या त्या बोलायच्या ब्लॉग करायच्या नादामध्ये ना मॅप टाकला ह्याचा आपला सोलापूरचा. आणि आता डायरेक्ट मी हडपसरच्या अलीकडं. आता काकांचा कॉल येऊन गेला मला, तेव्हा समजलं की मला हडपसरमध्ये काम, कात्रजमध्ये काम होतं म्हणून. आईला कसं व्हायचं. असा वेडापणा करतो ना मी कधी की बस. 125 आमच्या गावात हे कुठले इनोवा हायक्रॉस. खतरनाक गाडी रे. गाडी ना महागोडा आहे. मला 4 व्हीलर मधलं एवढं नाही कळत, पण समोर हॅरियर आहे ना माझी कोबे. लावा ताकद, हो दे खर्च. टाटा है दोस्तों.
सिग्नल लागून ये. ओके आईची कटकट काय लागला. आईच्या गावात पोलीस का काहीतरी आणि मी गाडी आड झड घर 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 घेऊन आलो. आईची कटकट खूप 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 लागलं काय त्याला. आईच्या गावामध्ये कसला वायब झाला. मोबाईलच्या नादामध्ये पडले बरं का ती कातडी. मला ही कुठलं येण्यास आहे म्हणून म्हणतोय मित्रांनो, ग्लव्स हेल्मेट जॅकेट घाला. मगाशीच मी तुम्हाला सांगत होतो आणि आपल्यासमोर कसा झाला विषय. ॲक्सिडेंट होता होता वाचला आणि मागून गाड्या बघितला की त्याचा पडला असता तर खरंच वांदा झाला असता. आणि स्कूटीवर खरं मुलांना काय चूल आहे का बाबा स्कूटी चालवायची. हां एक कुठं सिटीमध्ये तेवढ्या पण अरे हेल्मेट वापरा ना. तुम्हाला काय रुततंय आईच्या गावात. तुम्हाला जीव प्यार आहे की तुम्हाला स्टाईल दाखवायचे आहेत. काय काय जण तर असं म्हणणं ना का माझे केस खराब होत आहेत. आईच्या गावात टाकल्या तोंडाच्या तुझ्या एखाद्या पोरीवर लग्न होईल तुझ्या त्या टायमाला डोक्यावर केस नसतील तुझ्या आणि लागला चांगलं तोंड घेऊन हे करा फोटो काढायला ना हे करायला स्टाईल मारायला नादाला लागून जीवाचं बरं वाईट करून घ्यायच्या नादाला लागणार माणूस. आईच्या गावात माणूस. नमस्कार काका. काकाने असं काय तर केलं मला. पण खरंच मित्रांनो हेल्मेट वापरा रे. गरज आहे त्या गोष्टीची. कारण आपण चांगली गाडी चालवतो ओके बट समोरचा कशी चालवतो तुम्हाला माहित नाही ना. आणि देव न करो कधी कोणती काळ येईल काय सांगता येते. हां आईला बारकं बाळ कसं बसलंय हात न धरता काय न करता. अरे बारक्यांची सुद्धा हेल्मेट आले रे. एक ही आहे मी रील पाहिली होती. आउट ऑफ इंडियामधील एक कंटेंट क्रिएटर आहे. त्याच्याकडे एक छोटासा पपी आहे. अरे त्याच्यासाठी हेल्मेट आहे आणि आपल्यातली माणसं वापरत नाहीत. ह्याला मग मोकार कुत्र्यातून तुमच्यात काय फरक राहिला. हेल्मेट वापरत जावा. सांगायची तात्पर्य एकच आहे की बाबा तुमचा जीव वाचल. डोकं सणकतं माहिती आहे का काय काय वेळेस. मी तर माझ्या मित्रांना सांगतो पण काय काय मित्रांना ऐकतच नाहीत. आता काय काय लागलेत सुधारलेत. माझ्यामुळं काही जणांनी घेतलेत चांगले हेल्मेट वगैरे एक्झॉरचे SMKचे. मी हेल्मेट घेतल्यापासून मी हेल्मेट घेऊन 1 वर्ष होऊन गेलं म्हणजे 12 महिने झाले वर्ष. हां गेल्या डिसेंबरमध्ये घेतलं. 2022मध्ये घेतलं होतं. 2023च्या डिसेंबरला हे झालं. आता जानेवारी चालू आहे. हां झालं 13 महिने झालं मी हेल्मेट घेतलेलं आहे. ह्या 13 महिन्यांमध्ये मला ह्या SMKचा एवढा परफॉर्मन्स चांगला आवडला ना. म्हणजे फिटिंग ह्याचं कुशनिंग समधी गोष्ट. आणि मी हे माझ्या 3 ते 4 मित्रांना SMKचं हेल्मेट रेफर केलं आहे. आणि ज्या मित्रांनी विचारलं मला खूप मित्रांनी विचारलं की बाबा हेल्मेट कुठलं घेऊ जॅकेट कुठलं घेऊ. खरंच मित्र माझे लागले सुधारलेत. आता हेल्मेट तर वापरायला लागलेत किमान. काही गोष्टींमध्ये येतील आता ते परत थोडं जरी ते जास्ती सोशल मीडियावर ॲक्टिव्ह नसतील ह्या बाबतीमध्ये रायडिंगमध्ये ह्यामध्ये किंवा यूट्यूबवर जास्त नसेल त्यांना यायचं. पण अरे पण दाखवण्यासाठी नका ना येऊ. म्हणजे दाखवण्यासाठी ती गोष्ट घेऊ नका. तुमचा जीव वाचवण्यासाठी ती गोष्ट घ्या. मी तर ते म्हणेन. आणि मॅचिंग पण करतात काही जण. आता माझं ग्रीन हेल्मेट आहे ग्रीन जॅकेट आहे पॅन्ट तशीच आहे ब्लॅक पॅन्ट आहे. अरे ब्लॅकवरती कुठलीही गोष्ट घातली नंतर मग सूट होते रे. ह्याच्या गावात काय वाला निगेटिव्हिटी आणि त्याचा नंबर प्लेट तुटलाय. काय करावं. लाईव्ह ॲक्सिडेंट करता राहिला आपल्या इथं. हे ट्रॅफिक आणि हेल्मेट न वापरणार आहे. तुम्ही आता व्लॉगमध्ये किती जण पाहिले की बाबा हेल्मेटमध्ये आहेत किंवा हेल्मेट घातलेलं आहे असे व्लॉग करणार आहे. आणि यूट्यूबवरती सोशल मीडिया इंस्टाग्रामवरती जास्त यूट्यूबवरती नाही पण इंस्टाग्रामवरती अशा काही आयडिया आहेत ना. आई शपथ हेल्मेट वगैरे घालून इतकी हायपर रायडिंग करतात ना सिटीमध्ये बेकार. इथं गर्दी कशी म्हणा. अरे हां सॉरी गाडी जळालं.
काहीतरी काय झालं इथं, एवढं ट्रॅफिक थांबलं बिनकामाचं इथं. कुछ तो व्हायला लागतं आहे रे बाबा. ट्रॅफिकच ट्रॅफिक आहे इधर. याची कटकट जाऊ दे, आपण लेफ्टनेच ठेवूया. सिग्नल होता इथं. नाही, पुढे पुढे पुढे. ही सिटीमधली अवस्था मित्रांनो. सिग्नल सुटला तरी माणसं हे करतात. आता ह्याला काय टू व्हीलरच्या लेनमधनं जातो का काताळे? बघ मावा किंग ह्याच्या ह्याला ह्याच्या तरुण पिढी आजची. ₹20 मावा खाण्यापेक्षा 20 रुपयाचे पोहे घेऊन खाल्लेलं काय वाईट आहेत. एखादा जाऊन लस्सी पिला असता, ताक पिला असता. कातड्या गावात. अजून एक कपल रायडर घाललेत आपल्याला मित्रांनो, एक्सपल्स वरती. आज कपल काय रे, मनावरती घाव करायचं ठरवलं का काय कपल लोकांनी? का करताय असं? जगू दे ना गरीबाला. आहे सुखी तोपर्यंत राहू द्यात. घरचे परत लग्न लावून देणारच आहेत ना. मला दाखवतो मला ते एक्सपल्सवाले कार्यकर्ते. कातड्या हे बघ येत आहेत. हे बघ एक्सपल्स. हे बघ एक्सपल्स. हे बाबा ब्रेकरवर जाताना हे नौका काय वाटायला लागले बाबा एक्सपल्सवाला मागचं. तर सॉरी, नवीन वाटतं कारण ब्रेकवर त्याने पाय काढला होता. त्याची बॅग मागे की ते डुकले बघितलं का असं. हो बघ दादा जमान जाऊ दे. मी पण ह्यांच्या मागं काढतो. माझे पण निघल. त्यांना पण वाटत पण नाही चालला आहे. 2 कपल्स आणि एक त्यात कबाब में हड्डी. अजून फ्युअल अप नाही केला आपल्या बाईकमध्ये कारण लास्ट ब्रेकमध्ये फुल केली होती. ती तशीच आहे अजून. जेव्हा लो फ्युअल इंडिकेट होईल त्या टाईमला करेन. बघूया गाडी किती जाते काय करते. मागच्या अर्ध्या तासापासून मी ह्या एक्सपल्सच्या मागे. भाव खतरनाक गाडी चालवते, खतरनाक. हा ट्रकवाले काका लली ला 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 लली ला 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 असलं वाजवा ना काय. तर ती पण 200cc आहे, ही पण 200cc आहे. पण ती आणि ही जमीन आसमानचा फरक आहे दादेव. इसको बोलते KTM, उसको बोलते हीरो. फिर भी आलं बघ कपल आईच्या गावात बऱ्याच्या भावात. ही ह्यानं काय तर ठेवलंय रे वरती बॅगमध्ये. आय थिंक ते चेन ग्रुप करायचं जे इन्स्ट्रुमेंट आहे ना, एक मी बघितलं होतं ऑनलाईन. आय थिंक तेच असणार आहे कारण दिसतेच तसं ते. हाय जुनी थार. अगं बाई पाहिजे. त्याच्या आईच्या गावात बघा ते टँकरवाला कसा उलट्या दिशेनं आलाय, धुरळा उडवायला लागलाय. चादरी चोर साला. आई गो फॉर्च्युनर. आता फॉर्च्युनरला टक्कर देणार एक गाडी येत आहे मार्केटमध्ये. गेस करा, ती आहे एव्हेंडर. अगं बाई अशी गाडी आहे ना ती. आगा गा 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 खतरनाक.
सिर्फ नाम ही काफ़ी है. एवेंडर, फोर्ड एवेंडर 2.2 लिटर इंजन असं काहीतरी आहे. मला एवढंच माहिती असतं गाडीबद्दल. अरे मला बी जत्रेला येऊन द्या की रन येऊन द्या की, काठीनं गोंगड घेऊ द्या की रन, मला बी जत्रेला येऊन द्या की. ट्रॅफिक अजून काही कमी नाही झालेलं, पण थोडं विरळ झालं एवढंच आहे. क्रेटावाले आता कुठं काय झाडात कशाचं घ्यायला. बस माझ्या पाठीवरची जी बॅग आहे ना ते थोडीशी त्रास देते मला, कारण दुखत आहे ते माझं, खांदा दुखत आहे माझा. आपण फक्त आता ट्राय करणार आहे इंडियन ऑइलचं ऑइल टाकायचं. फक्त चेंज केलं मी गेल्या सर्व्हिसिंगपासून ना इंडियन ऑइलचं ऑइल टाकायला चालू केलेलं आहे, फक्त इंडियन ऑइल. आय थिंक इथं काहीतरी टुर्नामेंट होणार आहे क्रिकेटची, त्याची तयारी चालू आहे. जल्लोष अरे हे तर कशासाठी गर्दी केल्या माणसांनी. हा बघ अजून एक फॉर्च्युनर. अगं बाई ग, फॉर्च्युनर झाल्यात. पण आता त्याच्याच तोडीस तोड, म्हणजे मागाशी म्हणल्याप्रमाणे एंडेवर होऊन जात. लोकांचं प्रेमच तेवढे की ती गेलेली कंपनी रिटर्न आली. एंडेवरने ना, फोर्डने ना जेवढे काही त्याचे प्लांट होते ना ते समजा टाटाला विकले होते. आता नवीन प्लांट करायचं पण येणार आहे, त्यांनी फाईल टाकलेले. अयो फॉर्च्युनरवाला हॉर्न देते. इज्जत नाही माझी फॉर्च्युनर टक्कर देण्याची. कचरा म्हणजे फॉर्च्युनर नाही, ह्याचीच इज्जत नाही. ब्रेझा मादर कोंबडी साला, ब्रेझावाला आहे. लायकी नाही बाबा तुझी. मला असं तोंड थोडंसं कोरडं झाल्यासारखं पडल्यासारखं झालंय. आईच्या गावात तिथं जर ट्रॅफिक असेल ना लोणी काळभोरमध्ये वाटच लागली. आणि त्याच्यासमोर बघितलं का आता ह्या एक्सपलच्या समोर सुझुकीच्या समोर इसूझू D-Max 4x4. गा होय इसूझू 2.5. हाय त्यामध्ये कॅरेट टाकले रे माणसाने. त्यात इज्जत काढली बाबा, त्यात कॅरेटच टाकले डायरेक्ट. आईची कटकट ट्रॅफिक काय हे, कशामुळं. एक्सपल्सवाला 8 झोड गाडी चालवते, कारण ऑफ रोड गाडी कसं पण जाऊ शकतो ना तो. हाय आपली हाय. आता एक गाडी दाखवतो मला, डिफेंडर. अगं बयो डिफेंडर. बघ डिफेंडरच्या पलीकडे थार. हाय 0005. कोण आहे, खतरनाक रे डिफेंडर. ग बये मागं समजा भरलेलं आहे. हाय डिफेंडर आणि पलीकडे थार आहे. आता फक्त बघायचं राहिलं ते रँगलरच, जीप रँगलर. हाय काय दिसते रे मागणं गाडी ती, एकच नंबर. बघ अजून एक फॉर्च्युनर. म्हणलं ना कुठं पण आल्यात फॉर्च्युनर. आयची कटकट. ह्याच्या समजा ना आता ट्रॅफिक समोर. आई ग बेकार ट्रॅफिक आहे रे. कशामुळे ट्रॅफिक आहे हे. आईची कटकट दुरळा आणि पाक समजा काय खरं ना बाबा. ह्या माणसानं काहीतरी लावलं आडू लगेचच. टाटा आली ना. आला आपण एक्सपल्स. आपली पण कमी आहे का कशाला. आईची कटकट.
असं मित्रांनो, आता हे ट्रॅफिक पूर्ण पार करतो मग तुम्हाला भेटतो. मित्रांनो ट्रॅफिक हलतच नाही जागणं. आता हल्लं बघा, एवढंच हलतंय. एक 20 फूट लईत लय हलल ट्रॅफिक आणि परत अजून तसं राहील. 20 फूट हलल परत तसंच. आईच्या गावात खरंच कशामुळं एवढं ट्रॅफिक झालंय आय डोंट नो, पण खतरनाक ट्रॅफिक लागले. आईची कटकट मी इथून वर गेलो असतो तर. झालं अडकलो ट्रॅफिकमध्ये अजून. मादर कोंबडा साला. माणसं सरकतात बघितलं का? आईची कटकटवर साव रे बाबा. ट्रॅफिक आहे का चष्टा आहे. हो काही महिंद्राचं इथे थांबले. अजून एक्सप्रेसवाली आली बाबा माझ्यासमोर. माझ्या गावात खरंच रे खरंच. बाय द वे ही चुनरी ना आपण ज्योतिबा डोंगरला गेलतो ना त्या टायमाला बांधल्या कोल्हापूरच्या राईडमध्ये. झालं थोडंसं ट्रॅफिक कमी. पुढं पण अजून दिसते त्याच्या आईच्या गावात. आता आपल्या लेफ्ट साईडला बघा थार खतरनाक मॉडिफाय केलेलं आहे. मधनं चालू मधनं बरोबर त्याच्या आयला म्हणजे हे कडून तिकडून बी जायचं नाही. आईचे कटकट खरंच रे आज देव वैतागला पूर्ण. पायवर घ्या अजून थोडं. पण काय गाड्या दिसल्या आज. डिफेंडर, फॉर्च्युनर, थार आणि बोलणं झालं ते फक्त आपलं एंडेवरवरती. ते पण दिसेल आपल्याला घरी जाईपर्यंत. ह्या 2 पार्टमध्ये तुम्ही जर पाहिलं ना दिसेल तुम्हाला. कारण ज्यांच्याकडे सध्या आहे ना पजेरो पण येतात देतो का तिथं इथं. टन 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 टन. हात दुखायले माझे. या काका तुम्ही आडवं इकडं. ट्रॅफिकने जीव घेतलाय आमचा. तुम्ही अजून तेच करा. बाई गाडी कसलं धूळ टाकत चालले. नुसती धूळ. आईची कटकट वरसा. हे खडी कोणाच्या ह्याच्यावर लागली केली काय केलं काय नाही. मोठी वाहनं सुद्धा ओव्हरलोड करून जातात. हे असाच एक डंपर मागे आहे त्यामध्ये खडी आहे आणि सांडते खडी अशी दुरळा पूर्ण हे होतोय. आणि जे आता इथं कोणतं सरकारी कोण असेल नसेल काय माहिती पण असतेच गॅरंटी मला. कारण इथं टोलनाक्यावरती प्रत्येक टोलनाक्यावरती 2-3 जण ओव्हरलोड वाहनांचा ते चेक करायला किंवा इलिगल गाड्या ते चेक करायला असतंच. हां इथं हे पोलिसांचं बूथ आहे पण एक पण पोलीस नाही आहे टोलनाक्यावरती.
असं तर अवघड आहे, कोण कितीही ओव्हरलोड करून घेऊन जाईल ना गाड्या, लिमिट तर राहणार नाही बाबा. धुळीत जर एखादा कोण टू व्हीलरवाला स्पीडमध्ये आला, त्याला समोरचं काय दिसलं तर डायरेक्ट जाईल ना त्याच्यात. हो पाका आईची कटकट खरं तरी कॅमेरा ऑन केला काय ना काहीतरी होतंय. एक तर ट्रॅफिकमध्ये अडकतो, नाही तर मग कोणतं आडवत इडवत तर जातं एकदम गचकन, नाहीतर मग हे मगाशी त्या ॲक्सिडेंट वाला. बघ हे उलट्या दिशेने येते काताडं. इथं हे पेरूवाले लावले त्यामुळे गाड्या स्लो झाल्या तिथं, साईडला घेऊन पेरू खाते ते करतात वेरणा. हे थोडंसं रिस्क आहे पण आता काय, ते पण पोटा पाण्यासाठी करतायत. आणि जे तिथं थांबतायत ना ते फक्त ह्या गोष्टीसाठी करतायत की बाबा ट्रॅव्हल करतोय, फिरतोय, त्यामुळं पोटासाठी खायला लागत म्हणून. फरक आहे दोन्ही गोष्टींमध्ये. आता मी थोडं ना डिहायड्रेटेड असं फील करतो मी, आणि बाईकला नाही आहे गरज. अय्यो बाईकमध्ये अजून लो फ्यूल नाही झाला, अजून 2 काढ्यात म्हणजे किमान एक 50 किलोमीटर तर जाते, जरी 25 ॲव्हरेज धरला तसं 75 पण जाईल, धरला आपण 25चा. ओके, गाडीनं लो फ्यूल इंडिकेट केलं आणि 90 किलोमीटरचा आकडा दाखवत आहे. बघूया आता इथं भेटतंय का, आहे का पेट्रोल. का झालं इथं लाईट गेली. काका काय बघताय असं. बॅकअपच नाही ह्या पेट्रोल पंपावर, ते कसं करायचं आईच्या गावात. छे असला कसा पेट्रोल पंप हा जिथं बॅकअप नाही आहे. एक नंबर थार आले रे मॉडिफाय केलेली मागून. आता इथून 10 किलोमीटरवर पेट्रोल पंप आहे म्हणते इंडियन ऑइलचा. किलोमीटर अंतरावर राहिले. मी आता बोर्ड पाहिला, अजून इंडियन ऑइल नाही आला. अरे बापा रे, एनर्जी खरंच खूप डाऊन झाले. गाडीला पण गरज आहे एका स्टॉपची, आणि मला पण गरज आहे थोडंसं खाण्याची. आता पहिल्यांदा आपण काय काम करूया माहिती का, आधी तर आपण हां तुझ्या आधावरती झालो मी फेदा म्हणते. हे पण थार बाबा कशी केले, हाय 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 खतरनाक. मित्रांनो समोर तर मला इंडियन ऑइलचा पंप दिसतोय. आय होप तिथं पेट्रोल असावं. मागच्या पंपावरती पण होतं पेट्रोल, पण पॉवर कट झाली होती तिथली. ते म्हणला हे पण नाही, बॅकअप पण नाही आहे काय, तर इथं तरी असावं. आणि हा इथंच जोगेश्वरी मिसळ आहे. आता काय करू काय कळलं ना मला, खायचं पण इथंच आणि पेट्रोल पण इथंच. मित्रांनो गोप्रोमध्येच लेट झाला म्हणून आता एका हॉटेलमध्ये थांबलो आहे. पेट्रोल पण टाकलं आहे आपण आता फर्स्ट पार्ट आपण आता इथंच संपूया आणि दुसऱ्या पार्टमध्ये भेटूया जेवण करून. तोपर्यंत गोप्रो पण डेड होते, आय मीन चार्ज होते, कारण गोप्रो डेड झाला होता. त्यामुळे तुम्हाला पुढं जेवढं बोललं मी ते काहीच कळालं नाही. सो जेवण संपवतो आणि भेटतो पुढं दुसऱ्या पार्टमध्ये.